युद्ध आठवड झालं. दोन्ही बाजूनी अख्ख्या भारतवर्षाचे राजे लोक आले. एक दुर्योधनाची बाजू आहे, एक पांडवांची बाजू आहे, कौरवांची बाजू आहे, पांडवांची बाजू आहे. आणि हे युद्ध करताना ठरवून युद्धाचा दिवस ठरवला, ठरवून या गोष्टी घडल्या. त्यांनी ठरवून एक विशिष्ट प्रकारची जागा शोधून काढली युद्ध करण्यासाठी. 18 औक्षणी सेना होती दोन्हीकडनं एकूण. मग एवढं मोठं सेनेला जागा पाहिजे, रचना करायची, त्यांनी शोधून काढली. आणि कुरुक्षेत्र ही दिल्लीच्या जवळची जागा त्यांनी शोधून काढली. काही लोक इकडे, काही लोक इकडे, दोन्ही उत्सुक आहेत युद्धासाठी. आता सुरू करायचं. युद्धाचा एक नियम आहे की पहिला जो अटॅक करतो तो नेहमी सक्सेसफुली पुढे जाणारा असतो. त्यामुळे दोन्ही बाजू सरसावल्या होत्या. आधी युद्धाचे नियम सांगितले गेले. दिवसा युद्ध करायचे, सूर्योदय ते सूर्यास्त, सूर्यास्तानंतर कोणी कोणावर बाण चालवायचा आणि युद्ध करायचं. त्यावेळेला एक नैतिकता होती. अनेक गोष्टी झाल्या. युद्धाला प्रारंभ करायचा आहे. भगवंताने युद्धाला प्रारंभ करताना कुठल्याही प्रकारचा बाण किंवा कुठे शस्त्र वापरण्यासाठी दोन्हीही बाजूंना संधीच दिलेला आहे.